बदलापुरातील शिरगाव परिसरात बायकोनं नवऱ्याची हत्या केली आहे। मात्र या हत्येमागचं कारण ऐकाल तर तुम्हाला मोठा धक्का बसेल। सुनीता देवीनं आपला पती हरिराम सिंग याची हत्या केली। हत्येनंतर त्याचा मृतदेह बदलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला। मात्र तिथे नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवण्यात आलं। मात्र डॉक्टरांना संशय आला। त्याच दरम्यान शवविच्छेदनाचा अहवाल आला आणि सगळं बिंग फुटलं। सुनीता देवीकडून हरिराम सिंगला वारंवार साडी घेण्यासाठी तगादा लावला जात होता। मात्र तो काही साडी घेऊन देत नव्हता आणि याच कारणातून त्यांच्यात वाद झाले आणि ही हत्या झाली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये रविवारी संध्याकाळी एक एडीआर रजिस्टर होता। त्यामध्ये यातील मृतक हरिराम सिंह याचा अचानक मृत्यू झाल्याचं खबर मिळाली होती। त्यामध्ये बदलापूर रुग्णालय जे आहे तिथे पोस्टमॉर्टम केल्यानंतर यामध्ये अभिप्राय जो आहे तो व्हायलंट ॲस्फिक्शियल डेथ असा आला होता। त्या अनुषंगाने आमचं बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचं तपास पथक तपास करत होतं। यात मृतकाच्या पत्नीनेच भांडणं झाल्यानंतर मृतकाचा गळा आवळून त्याला ठार केल्याची घटना आणि तपास जो आहे तो समोर आला। त्या अनुषंगाने काल आपण 302चा IPC 302 आताचं BNS 103 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि मृतकाच्या पत्नीला ताब्यात घेऊन मान्य न्यायालयासमोर पोलीस कस्टडीसाठी नेण्यात आलेलं आहे। यामध्ये यांची या अगोदरही भांडणं व्हायची आणि काल जेव्हा गुन्हा दाखल झाला ज्यात जे फाइंडिंग आले त्यात असं लक्षात आलं की साडी घेण्यावरून त्यांचा वाद झाला आणि नंतर मग यामध्ये पुढील भांडणं झाली आणि भांडणातून हा प्रकार पुढं आल्याचं निष्पन्न झालेलं आहे। याचा पुढील तपास जो आहे तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील बदलापूर ईस्ट हे करत आहेत। डोक्यामध्ये कुकरच्या शिट्टीचा प्रहार तिने केला आणि त्यानंतर गळा आवळून तिने आपल्या नवऱ्याची हत्या केली। या हत्येनं बदलापूर शहर हादरलंय। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।